तुझ्याच साठी उघडू. बोलण्याची पद्धत आहे आयुष्यात काय म्हणतो तुझी बायको? केला होता प्रियाला फोन, मग ती म्हणते येणार नाही म्हणे. का बरं नाही राहायचं म्हणे माझ्यासोबत. बस का बरं नाही यायचं? काय कारण? ती म्हणते तुम्ही त्रास देता का तिला काही? काही त्रास तू त्रास देते का काही? काय त्रास देत नाही ना. नाही ना. ती म्हणे तुम्ही जर घरात राहणार असेल हा, तर मी नाही राहणार. अशी म्हणते. मग ती म्हणते तुम्हाला कुठे मळ्यात ठेव, कुठे तिकडे तीर्थयात्रेला पाठवा तरच संसार करेल म्हणे. आता काय करायचं सांगा? मग दुसरी करून देतो बायको तुला. काय टेन्शन घेतो तू एवढं? दुसरी तिला फारकत देऊन टाक. बघा दुसरी फारकत देऊन टाकून आमचं लग्न आहे. मी नाही राहू शकत तिच्यासोबत आणि मला माहिती आहे ती पण नाही राहू शकत माझ्याशिवाय. तिच्या वेळेस चांगली बायको देतो का? अरे पण चांगली तर असं असतं का? तिला सोडायचं, बायकोला सोडायचं का सांगा बरं? काय तुझं काय म्हणणं आहे माझं? माझं असं म्हणणं आहे तुम्ही मळ्यात राहायला जाता, म्हणजे आम्ही माझ्यात राहायला जाऊ. काय हरकत आहे? माझ्या संसाराकडे जा ना. आई तुझं काय तुला एवढं लहानसं मोठं केलंय त्याच्यासाठी केलंय. तू एकोलता एक आमचा मुलगा आहे. हं? म्हणजे बायकोसाठी आम्हाला सोडणार. जाऊ द्या ना बा मुलासाठी तेवढं. ते जर हा सुखी का? राहणार असले तर बघा, आपल्याला आईला कळलं पण तुम्हाला कळत नाही. त्यांचं सुख महत्वाचं आहे ना. हो ऐका ना, 2-4 वर्ष तुम्ही तिकडे राहा, मी तुम्हाला खाण्यापिण्याची जेवणाची व्यवस्था सगळं मळ्यात आणून देईल. पण तिचं नंतर राग गेला मग हळूहळू तुम्ही या ना. आमचे हातपाय चालू आहे अजून. तुला काय द्यायची गरज नाही. आमच्या आम्ही करून खाऊ. तुझी इच्छा आहे ना? माझी इच्छा आहे, माझ्यासाठी करा ना तुम्ही एवढं. करायचं आहे रे आपण. लोक असतील, नातेवाईक असतील, मला माहिती आहे. चालेल. पण नातेवाईकाची काय करायची? माझ्या संसाराची मला बघायची. पोराचा संसार हे चांगला पहा, लोकांना नाही सांगायचं बरं का की यांनी घराच्या बाहेर काढले म्हणून. होता. ते आम्ही आई. करू आता काय आता. लोकांना नाही सांगायचं बरं का. हम्म. काय सांगायचं लोकांना? आम्हाला मळ्यात राहायला आवडत सांगायचं. तेच सांगायला लागला आता. नाही तर सांगून दे साल नाही. सुनाची बदनामी ती अशी वागती तशी नाही ना वागती. आता सुनबाईंची काय बदनामी करणार? नाही तर नाही तेच सांगतो ते काका की आता आमचाच पोराचा का आमचा नाही सुनबाईंची काय बदनामी करणार? अहो मी वाईट नाही आता, पण ती येत नाही ना. मी तुमचाच पोर आहे, मी काय बिघडणार आहे का? हा, ते दिसतंय आम्हाला आता काय. मग कधी जाता तुम्ही? नाही, लगेच जातो आता काय. मी आणून देतो जेवणाची आईचा. लगेच जातो. एवढी कालत असते तू जेवणाची घेतो. नाही, नाही. आमच्या आम्ही ते तयारी करू ना. करतो आम्ही तुम्ही सगळं तरी बरोबर. सुखी राहा मग. जा मी बघतो. जातो मग. सांभाळ स्वतःची काळजी घे. मळ्यातल्या खोलीत राहा, मी आता आम्ही बोलतो. राहू कुठे राहू आता. चालेल. हॅलो अगं बोल ना. हॅलो, बोल ना प्रिया. काय का फोन केला? कशासाठी केला आता? नवरा बायकोला कशासाठी फोन करतो? मग मी सांगितलं फोन तेव्हाच करायचा मला. काय करायचं? तुझं काय मत आहे? तू हे कधी येणार आता? की 6 महिने झाले ना जाऊन तुला? तुमच्या आई बापा सोबत नाही राहणार मी सांगितलं बाजूला निघत असेल तर राहायला तयारी, नाही तर मी नाही राहणार. अरे आई बाबाचा काही त्रास आहे का तुला? सांग बरं. त्यांना त्रास आहे म्हणून तर मला नाही होत. आता मी नाही राहू शकत त्यांच्या. अरे प्रत्येक घरात आई वडील राहतातच ना. हो राहतात, पण मग मला नकोय. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला बायको पाहिजे की आई वडील पाहिजे. तुम्हाला 2 ऑप्शन. अरे तुमच्या घरात तुझ्या आई वडील तुमची वहिनी सगळे एकत्र राहतात ना. माझं मला नका शिकवू तुम्ही. मी जे बोलते ते सांगा. अगं तुझ्या विना घर सुन्न झालंय, मला करमत नाही अजिबात. आई बाप नाही ठेवायचे, बस एवढीच इच्छा आहे माझी. याच्यापेक्षा जास्त अरे मी काही खूप नाही प्रेम करतो. प्लीज आय लव्ह यू. ये ना तू प्लीज ये ना. नाही येऊ शकत मी. म्हणजे तुझं ठरलंय का? हा माझं ठरलंय. ते बाजूला निघत असतील त्यांना काढून द्या तुम्ही, तेव्हाच राहील. काय वागण्याची? बाप मला किती त्रास देतो माहितीये. काय केलं त्यांनी? त्याला जाऊन विचारा. हे तू कसं बोलते त्याला? आवाजावर तरी बोल ना. काय भाषा आहे तुझी? अशीच आहे माझी भाषा. त्यांना काढल्यावर येशील का? हा, ते बाजूला निघत असेल तर मी आत्ता पण यायला तयार आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे. ठीक आहे मी सांगतो तुला काय करायचं. चल बाय. याच्या आई बापाचं करायसाठी आणलं ते. तुझं लगेच तयार झाली का थोडं? मग काय करायचं आपल्या मुलासाठी? मग ते सुखी असले तर आपण सुखी ना. नाही तरी सुनबाई येत नाही घरी.
लोक नाव ठुत्यात यांना सून वागवताच येत नाही म्हणते. ते सुखी होणार असले तर मग आपल्याला काय, आपण राहू मळ्यात. पण आपला काही त्रास नाही ना तिला. तिचं म्हणणं तसं आहे ना. जाऊ दे आता काय, जो खुशी राहणार, आनंदीत राहणार, त्यांचा संसार राहणार. हा जे ते आवरून मळ्यातलं माझं जाऊ तिकडे म्हणायचं. नाहीतरी आता काय, पहिले आपण दोघंच राहायचो. ते परिस्थिती आपण काढली पहिली बिन, आता काय काढू झाला काय. आपला पोऱ्या जावा चांगला होईल, चांगल्या व्यवस्थित वागेल. आला आपल्याला न्यायला तर जाऊ, नाही तर मग आपण चाललेत आपले हातपाय तर करू. करू. चला मग आता मग काय, पोऱ्या असून असे दिवस आले, बरं घाला. मग पोऱ्या नसला ते बरं ना मग. ओम नमः शिवाय. ओम We've been waiting for so long. सगळे लाईनीवर आणले आता. विशाल आली मी, पाणी आण. विशाल पाणी आण, पाणी. काय माहित कुठे गेला. माझं राज्य आता फक्त इथं. विशाल आवाज देशील? हा, आवाज नाही आली येत. का प्रिया तू? आवाज नाही येत. हा आली. ठीक. किती दिवसात भेट थंड नाही. आधी बरं वाटलं. आई बाबाला नाही का मळ्यात काढून दे. बरं झालं, माझ्या मनासारखं झालं आता. पण मला वाईट वाटते ग एवढे दिवस आम्ही मग तू त्यांच्याकडे जाऊन राहा. पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण मग ते लोक काय म्हणतील. पण माझ्यासाठी आज आई बाप सोडले, उद्या मला सोडू नको. नाही नाही, तुझ्यासाठी सोडले म्हणजे तुझ्यावर किती प्रेम हे नाही कळलं का तुला. हा? हे बघ ऐक ना, तू आली ते खूप आनंद वाटला बघ. म्हणजे तुझं प्रेम आहे बरं का खरं माझ्यावर. पण एकच राग आला, आई वडिलांना तू बाहेर काढायला लावलं. आई वडील मी चालले परत सारखं आई नाही वडील. अरे सॉरी चूक झाली माझी. आता त्यांचं नाव पण काढणार नाही. फक्त माझ्या आयुष्यात प्रिया, एक प्रिया, तसं नाही का, एक काय म्हणतात ते बारागडीच्या, तुझंच नाव राहील 24 तास. पण त्यांचं जेवणाचं काही करशील का? त्यांना मळ्यात डबा द्यावा लागेल ना. आपण देतो नाही का, गड्याला पण देतोच ना. मग त्यांना दिलं तर काय झालं. किती नाही व्यवस्था तुझी मी. ठीक. अगं त्यांना काय लागतं, एक एक पोळी जरी जरी तरी तरी होऊन जाईल ना. बरं चल, खूप आनंद झाला. बरं एक काम करायचं, आपण पुढे फिरायला जायचं. फिरायला नाही, जेवण काय बनवलं मला? हा, ते जेवण आईने काही बनवलं असेल तेच घरात. नाही, त्यांच्या हातचं काहीच खाणार नाही. मग एक काम करायचं का, हॉटेलमध्ये जायचं. हो ठीक आहे. तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये आपण नेहमी जायचो ते. अजून खुश नाही का? हो ठीक आहे, बोल. आपण एन्जॉय करायची. वाटलं आता आपण आधी फिरायला नाही गेलो, आता जाऊ महाबळेश्वरला जाऊ. खुश आहे ना? चल चल चल. दादा तू काय झालं? काही नाही, आलो तुझ्याकडेच आता. कॉल नाही केला कॉल कशाला, आता डायरेक्ट मी बॅग घेऊन आलो तुझ्याकडे राहायला. का बरं? काय झालं? वहिनी ती नाही आली ती येणार पण नाहीये आता, का? कारण तिचं आणि माझं झालंय भांडण. ती गेली आता माहेरी निघून. का गेली? भांडण झालं आमचं. ती व्यवस्थित काही जेवायला बनवत नाही, काही नाही काही नाही.
मम्मी पप्पांना पण नाही सांभाळते माहिती का ती आता. असं कसं मी बोलते तिला, असं कसं माझ्या काही आई-बापांना बोलूच नको सांभाळत तू, नाही ती? बोलूच नको तिच्याशी. तिने इतका वैताग आणलाय ना मला तिला डिवोर्स द्यायचा आहे. मस्तपैकी तुझ्याकडे येऊन राहणार आहे मी आता आता. असं काय बोलतो, काही गोष्टी शांततेने पण होतील ना डिवोर्स नाही पण मला सांग ती घरचं काहीच करत नाही. आपल्या आई बाबांना पण सांभाळत नाहीये ती. पण तिचे आई वडील असं तिने असं केलं असतं का? आई बाबा पण म्हणे की ती काही घरचे कामं करत नाही, काही नाही, फक्त नुसतं बाहेर तिला फिरायला पाहिजे. त्यासाठी मी तिला म्हटलं तिचं आणि माझं आता भांडण झालेलं आहे. मी जॉब पण सोडलेला आहे तिकडनं पुण्यावरून आणि मी तुझ्याकडे आता राहायला आलेलो आहे. मस्तपैकी मी तुझ्याकडे राहणार आहे आणि 2-3 दिवसामध्ये नाही का आई बाबांना पण बोलून घेतो मी. मी फोन करू का तिला? नको करू नको, बरं कर, पण ते ऐकणारच नाहीये तुझं. तू बघ. हॅलो, का बहिणी असं का सोडून गेली तू? तुला मग तुझ्या आई वडिलांना सोबत असंच केलं असतं का तू? आमच्या आई वडिलांना सांभाळता येत नाही का तुला? का केलं तू असं? डिवोर्स पाहिजे म्हणे ही कोणची पद्धत बोलायची तुझी? माझ्या आई वडिलांना सांभाळता येत नसेल तर मी स्वतः सांभाळून घेते तुला. असं कसं डिवोर्स पाहिजे? कशासाठी आणला तुला? तू काम करत नाही, जेवण बनवत नाही. माझ्या आई वडील हिंमत कशी झाली माझ्या आई वडिलांना घरातनं काढायची? ही कोणती भाषा तुझी? मी पण हेच केलं ना? म्हणजे मी काय केलं? काय केलं मी? बोलली का? समजलं कसं बोलती ती आता? तुझ्याशी पण असंच बोलती आणि रोज रोज मला तर एकदम वैताग आलाय तिचा. आता मला काही सांगायचं नाही. मी नाही का मम्मी पप्पांना इकडे तुझ्याकडे घेऊन येतो, आपण मस्तपैकी राहू. आणि मी पुण्याचा जॉब पण सोडलाय आता. दाजींना लगेच सांगून दे. दाजी आले का घरी? कुठे गेले दाजी? बाहेर गेले. बाहेर गेलेत आणि त्यांचे मम्मी पप्पा दिसत नाही आता इथे. ते कुठे? का बरं शांत का बरं झाली? कुठे ते? आणि दाजी पण नाही दिसत आहे. त्याचे मम्मी पप्पा का बरं? काय आलं? झालं काय? पण दुसऱ्याच्या आई वडिलांसोबत असं वागलं की आता कळतं आपल्या आई वडिलांसोबत असं कोणी वागलं काय होतं. हो, तिने नाही का आई वडिलांना खूप त्रास दिलेला आहे. ती इतका त्रास दिलाय की ती निघून पण गेली आणि मम्मी पप्पांची खूप हाल चालू आहे. मी पण तेच केलं ना दादा. तू असं नव्हतं वागायला पाहिजे. माझ्या सासू सासऱ्यांना मी काढून दिलं. अक्षरशः ते मंदिरात राहतात. मंदिरमध्ये राहत आहे. या गोष्टीची जाणीव आत्ता होती जेव्हा माझ्या आई वडिलांवरती वेळ आली. आता बघ, आई वडील पण नाही का उपाशी आहेत तिकडे. आता त्याचे पण आई वडील इकडे उपाशी असतील. तू त्यांना काही खायला दिलं का नाही? आता काहीच नाही दिलं. मी दाजी आले की बोलतो मी त्यांच्याशी. मस्तपैकी आता जेवण वगैरे बनव. संध्याकाळी जेवण वगैरे करतो आणि संध्याकाळी मी येतो. ठीक आहे? मी आराम करतो बरं का. दाजी आले की मला सांग. मोठी चुकी झाली. असं नव्हतं करायला पाहिजे. हॅलो विशाल, घरी या. हा का बरं? अर्जंट आहे थोडं या. बरं दादा आलाय घरी. बरं बरं. का बरं? काय झालं? हा? काय विचार करते? काय झालं? दादा दादा आला ना, मग करायचं ना काहीतरी, बनवायचं ना. का बरं आला दादा? माझी खूप मोठी चुकी झाली विशाल. का बरं? जे मी केलं तुमच्या आई वडिलांसोबत ते माझी वहिनी पण माझ्या आई वडिलांसोबत करते. काय झालं? आज कळतंय. तू चला आपण आत्ताच्या आत्ता आईला आणि बाबांना घेऊन अरे येऊ. नको ना, पण ते त्रास होतो ना तुला त्यांचा. हो, असं त्यांचा काही त्रास नव्हता मला. मी चुकी झाली खरं. ऐक ऐक, आता तू रडू नको ना. कसं रडू? कशाला रडू? खूप मोठी चुकी झाली. म्हणजे तुझं जसं वागलं तसं तुमच्या घरात पण झालं. पण ते तुला त्रास देतात ते आई दादा, चालतं का?
ते नाही त्रास देत, मीच त्यांना त्रास दिला. आई सगळं करून घेत होत्या, मी टीव्ही बघायची दिवसभर. खरंच खूप मोठी चुकी झाली. आज माझ्या बहिणीने केलं माझ्या आई वडिलांसोबत, तेव्हा समजतंय मला की माझे बी आई बाबा आहे, तुमची बी आई बाबा आहे. मग तेच मी तुला पहिलेपासून हेच सांगायचं, आई बाबा काही त्रासच देत नव्हते, ते घरात सगळं करून द्यायचे. ते असल्यामुळे आपल्याला कुठं बाहेर फिरायला लवकर जाता यायचं, लवकरच आवरायचं. आता विचार कर, तू घरात एकटी आहे, तुला सगळं करावं लागतं. तुला धुणे, कपडे तुला धुणे, स्वयंपाक करणे, बाकी पुढे काही मुलबाळ झालं तिथं सुद्धा तुलाच करावं लागलं. अरे सासू सासरे म्हणजे आई वडील घरात असले ना, मुलांचं पण सगळं करून घेतात. आपल्याला उद्या मुलं झाले, त्यांना शाळेत सोडतील, शाळेतून घरी येतील, घरी आल्यानंतर त्यांना गोष्टी सांगतील, चांगले संस्कार लागतील. म्हणजे प्रत्येक घरामध्ये चला आपण आई बाबांना घेऊन चुकी झाली. आई वडिलांची गरज असतेच. हे बघ आता काम कर, वहिनीला बोल ना, तू बोलली नाही का तू? बोलली, काय म्हणे? तुम्ही जे केलं ते मीच केलं. एक काम करते, वहिनीला फोन लावता, वहिनीला सांग मी माझ्या सासू सासऱ्याला घरात आणलंय, तुम्ही पण आणून घ्या म्हणून. बोल माझ्यासमोर लाव, मी त्याला पण समजून सांगतो. मी बोलून हॅलो, वहिनी चुकी झाली माझी, मी नव्हतं करायला पाहिजे होतं हे सगळं. मी माझ्या सासू सासऱ्यांना, मला त्या गोष्टीचं खूप मोठं पश्चाताप आहे, त्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांनी परत माझ्या घरात आणती. तुम्ही पण तेच करा. झालं गेलं, सोडा सगळ्या गोष्टी. चुकी झाली वहिनी. गेलीच नाही म्हणजे? विशालला विचारू? ठीक आहे. म्हणजे तिथं म्हणते गेलीच नाही. आज सगळं प्रेम तुझ्या दादानी काय? तुझ्या दादानी सुचवलं का? तुला सुधरवायसाठी. तुझा भाऊच माझ्या बाजूने उभा राहिला, पण तू नाही राहिली कधीच. तोच म्हटला, म्हणजे तुझ्या घरी जे झालं ते तुला वाईट वाटलं, आणि आमच्या घरात जे होत होतं म्हणजे आपल्या, ते बरोबर होतं सगळं. तो दादा काय म्हणला माहितीये, तुम्ही असं करा तरच माझी ताईर बटणीवर येईल. वाटलं का तुला? लक्षात आलं का? अगं प्रत्येक घरामध्ये आई वडिलाची गरज असतेच, तशीच सासू सासरे पण आई वडीलच असतात. मान्य त्यांच्या पण काही चुका होत असतील, आपण समजून सांगू, बोलू. मी दादाला फोन करू का आता? दादा घरातच. ते आमचाच प्लॅन आहे, त्याला नको झोपू दे. चल जाऊ दे, नाराज मी बोलू ना, माझ्या आई वडिलाला बोलू ना. ठीक आहे, तू आवर त्याला जेवायला बनवून बोल. राहुल मस्त काम केलंस बरं का. एक तर तू माझा संसार वाजवलाच होता, पण माझ्या आई वडिलाला पण माझ्या घरात आणण्याचा प्लॅन खूप सुंदर केलास. मी बोलतो ते. चला घरी आई बाबा. पुढं कोणत्या घरी? आपल्या घरी. आमचं घर आता येतं ते मंदिर किंवा मळा वगैरे, तिथंच आम्ही आता कुठं नाही राहत. काय घरी येतं? काही चुकी झाली माझी. आपलं घर होतं तर तो आता काढून दिलं. हा, आता कशी बुद्धी सुचली तुला? कसं काय डोळे उघडले कसं काय? स्वतःच्या आई बाबावर येते एखादी गोष्ट तेव्हा समजतं. तुझ्या आई बाबा तीच वेळ आली का? म्हणजे एकच पोर होती, एकच पोर आहे. पोरीचं लग्न झालं, पोरी सासरा गेली, तुला आम्ही पोरी सारखंच वागावलं. तुला कधी त्रास दिला? आणि तू विचारला सांगते का मला त्रास द्यायचा म्हणून तुझे आई वडील? चुकी झाली माझी. मी खरंच मग त्या गोष्टीचं पश्चाताप, मी माफी मागते. प्लीज चला प्लीज. तुला पोरी सारखंच वागावलं, पोरच समजत आम्ही. आई सांगा चुकी झाली असं. हां, ती एक गोष्ट आता तू चांगले आमची- राहा ना, उलट दोघं आनंदात हां, मस्त. खरा संसार तुम्हाला तेच पाहिजे का रे बाबा? चूक तिला कळली ना आता. कसं? आता तुम्हाला यांचाच प्लॅन होता तो, मला माझी चुकी कळावं. हा का? आता हे बा, तुम्हाला वाटलं असेल मी वाईट आहे, म्हणजे माझा प्लॅन नव्हता. हिचा भाऊ नाही का राहुल, हां, त्यांनी काय केलं, स्वतः त्यांनीच प्लॅन केला आणि मला सगळं प्लॅन सांगितलं. आणि ते म्हणे असं असं कर तर तुमचा फायदा होईल. मग तो हिला पटला. आता ती म्हणती त्यांच्या आई वडिलासोबत, हिच्या आई वडिलासोबत असं झालंय, मग आता म्हणजे तुमच्या आई वडिलासोबत असं का वाईट बघू म्हणून आता ती सुधारली. सुनबाईंचे डोळे उघडले बा. सुनबाई हा डोळे
हिच्या भावाने डोळे उघडले हिचे. बघा तो भाऊ असून किती चांगला, हिला कधी कळलं नाही, आता तिला कळलंय नाही. याद घ्या. पोरगी राहते, पोरीची चुकी कोणी पंचायत घेते. आम्ही मग म्हणजे सारखंच मानलं ना, जे आमची ती एक होती तशी तू एक आमची आहे असंच मानत आलो ना. पण तो किती लावायला लागला अशा नका वर चाललं तर ही पण जाऊ दे आता. चूक झाली ती. माझी पण चूक झाली, मी पण तुम्हाला बोललो, तिच्यामुळेच बोललो मी. पण तिचा भाऊ नाही चालला, त्या भावाने नाही नाही डोळे उघडले काय मी माफी मागतो. नाही 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 राहू दे. चला 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 आई चल.